महिन्यामध्ये उघडकीस आलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील चिस्पे घोटाळ्यामध्ये राजकारण तापल्याचं बघायला मिळालं होतं। त्यामध्ये अनेक लोकांचे पैसे जे आहेत ते बुडल्याचं बघायला मिळालं होतं। त्यानंतर आरोपींना नेमकं कधी शोधलं जाणार याची चर्चा सुरू झालेली होती, पण आता त्यातल्या एका मुख्य आरोपीला अटक केलेली आहे। या सगळ्या अनुषंगाने बोलण्यासाठी माझ्यासोबत अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके आहेत। स्वागत आहे सर TV9 मराठीमध्ये आपलं। अटक केलेली आहे, आरोपी बरेच होते, एक मोहरा हाती लागलेला आहे, काय त्याचं नाव आणि सध्याची परिस्थिती काय? 2025ला हा चिस्पे घोटाळा झाला। त्यामध्ये अनेक गोरगरीब लोकांचे पैसे गुंतले आणि लोकांचं कुटुंब उद्ध्वस्त झालं। काही लोकांना फाशी करण्याची वेळ त्यांच्यावर आली, इतकी वाईट परिस्थिती होती। त्या कालखंडामध्ये आम्हाला कुठेतरी एक व्याजना होत्या की गोरगरिबांचे पैसे अडकले, गोरगरिबांच्या अख्ख्या आयुष्याची तुटपुंजी त्या ठिकाणी लावली। त्यावेळेस मी आदरणीय पवार साहेबांना भेटून त्या सगळ्या गोष्टींची माहिती दिली। मी माझं एक पत्र दिलं आणि त्यावर पवार साहेबांनी एक रिमार्क करून मुख्यमंत्र्यांना दिलं आणि मुख्यमंत्र्यांना दिलं, काय SP कार्यालयामध्ये दिले। ही सगळी चौकशी चालू असताना आमच्या अशा काही गोष्टी लक्षात आल्या का हे आरोपी एखाद्या दुबईमध्ये असू शकतात। त्यावेळेस मी माझ्या काही यंत्रणेला लावून तिथले काही स्थानिक लोकांना बरोबर घेऊन आम्ही त्या आरोपींचा शोध त्या ठिकाणी आमच्या पद्धतीने सुरू केला। तर त्यावेळेस आमच्या लक्षात आलं की आरोपी दुबईमध्ये राहतात, त्यांच्या काही फोटोकॉपी आमच्याकडे आहे, त्यांचे काही मॉलमध्ये जाताना आहेत, त्यांनी कुठं राहतात, कुठल्या नवीन कंपन्या चालू केल्या, या सगळ्या आम्ही माहिती ज्यावेळेस गोळा केल्या। त्यावेळेस मी 9 फेब्रुवारी 2026ला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेबांना भेटलो आणि त्यांच्यावर CBIची चौकशी लावली पाहिजे आणि म्हणजे आरोपींवरती CBIची चौकशी केली, आरोपींवर CBIची चौकशी लावून इंटरपोलची मागणी आम्ही त्या ठिकाणी केली। इंटरपोलची मागणी ज्यावेळेस चालू केली आम्ही दुबईमध्ये या सगळ्या गोष्टींची, त्यावेळेसला जो काल आरोपी पकडला तो आरोपी हा दुबईमधून पलायन केलं त्यांनी बहरीनला। त्या आरोपीचा फोटो दाखवू शकताय का? त्याचं नाव काय आहे त्या आरोपीचं आणि मुख्य सूत्रधार तोच या सगळ्या प्रकरणातला आहे? हा मुख्य सूत्रधार म्हणण्यापेक्षा ही एक टीम आहे, ही एक 8-9 लोकांची टीम आहे। त्यामध्ये हा काल ज्या अवस्थेमध्ये पकडला त्याचा हा फोटो आहे, त्याचा फोटो तुम्हाला एकदम हे त्याचे ID कार्ड, हे सगळे त्याचे कागदपत्र, हे सगळे त्याचे ठीक आहे। आरोपीचा फोटो येईल समजा, त्याचं नाव काय आहे आणि तुम्ही टीम म्हणताय, मग याला ज्यावेळी अटक केली, हा दिसतोय हा फोटो काल अटक केलेला राहुल काळोखे, राहुल साहेबराव काळोखे, त्याचे ज्यावेळेस आम्ही दुबईमध्ये आमच्या यंत्रणेने त्याला डिटेक्ट केलं त्यावेळेस हे मॉलमध्ये फिरताना त्याचे हे फोटो, मी ज्यावेळेस अमित शाह साहेबांना भेटलो त्यांचे बँक डिटेल आहेत हे सगळं आपलं, त्याचे दुबईमधले जी कंपनी रजिस्टर केली, तो इथून जाऊन तिकडे व्यवसाय सुरू केला आहे। मेगा जनरल ट्रेडिंग लिमिटेड कंपनी म्हणून त्यांनी त्या ठिकाणी एक कंपनी स्थापन केली आहे अबुधाबीला। या सगळ्या गोष्टींची माहिती आम्ही त्या ठिकाणी गोळा केली। काल आरोपी डिटेक्ट झाले, पण आरोपी डिटेक्ट होऊन उपयोग नाही, आता त्यांच्या संपत्त्या प्रॉपर्ट्या सेल केल्या पाहिजेत, त्यांच्या काही नातेवाईकांच्या माहित्या गोळा केल्या पाहिजे। तुम्ही पाहिलं असेल त्याचं बँक अकाउंटसुद्धा दुबईमधले एमिरेट्स NBD नावाने बँकेमध्ये त्यांनी काढलेलं राहण्याचं ठिकाण, ज्या ठिकाणी ज्या ओनरशी त्याने ॲग्रीमेंट केलं तर ते सुद्धा ठिकाणची माहिती, त्याचं आयकर विभागाचं कार्ड, या सगळ्या आम्ही त्या माहिती गोळा केली त्या ठिकाणी। लंके साहेब, प्रश्न असा आहे की तुम्ही म्हणताय माझ्या यंत्रणेने काम केलं, मी माझी यंत्रणा लावली, माझ्या यंत्रणेकडनं आम्ही माहिती घेतली, माझ्या यंत्रणेने हे सगळे फोटो माझ्या यंत्रणेने हे सगळे फोटो काढले, असं तुमचं म्हणणं? पोलीस काय करत होते या सगळ्यामध्ये, असं तुम्हाला प्रश्न नाही पडत? पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने काम केलं, पण शेवट ज्यावेळेस आपल्या सर्वसामान्य लोकांचे पैसे जातात, ह्या निश्चित बोलण्यापेक्षा ह्या वेदना माझ्या कुठंतरी मला कायम टोचत होत्या। त्यामुळे आपल्या जर संपर्काचा, आपल्या गुडविलचा जर आपल्याला पोलीस यंत्रणेला जर फायदा करून देता आला तो निश्चित करून दिला पाहिजे। शेवट हे सर्वसामान्य गरिबांचे पैसे होते आणि ज्यावेळेस आम्हाला या सगळ्या माहित्या गोळा होत होत्या त्यावेळेस आम्ही निश्चित त्यावेळेचे तत्कालीन SP सोमनाथ घारगेंना आम्ही त्या ठिकाणी ती सगळी माहिती देत होतो। SPचं तेव्हा सहकार्य झालं या सगळ्या? 100%। ज्यावेळेस त्यांना आम्ही या सगळ्या माहिती दिल्या त्यांनी न्यायालयामध्ये दाखल केलं की इंटरपोलची मागणी करण्यासाठी न्यायालयाची परमिशन लागते, त्यांनी या सगळ्या गोष्टी केल्या त्यावेळेस। शेवटचा प्रश्न, आता सध्याची परिस्थिती काय आहे? आरोपीला भारतात कधी आणणार आहेत आणि हा घोटाळा साधारणतः किती हजार कोटींचा आहे असं तुम्हाला? हजारो कोटी रुपयाचा घोटाळा आहे, याचा तुम्ही अंतच पाहू शकत नाही, इतका मोठा घोटाळा आहे। पण आता आरोपी सापडला याचा अर्थ आता बाकी आरोपींची माळ लागल्याशिवाय राहणार नाही। हे एक 8-9 आरोपी आहेत सगळे,
या सगळ्या आरोपींना त्या ठिकाणी आणलं पाहिजे. आता त्याच्याकडून हे सगळ्या आरोपींचा शोध घेतला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं त्यांच्या प्रॉपर्ट्या शेल केल्या पाहिजे. हे सगळ्या गोष्टी त्यामध्ये अगस्ती मिश्रा आहे, नवनाथ आवताडे, हे सगळे आरोपीची टीम हो का. अगस्ती मिश्रा, नवनाथ आवताडे, राहुल शामराव काळोखी काल पकडला. ययाती मिश्रा आहे, शुभम आवताडे, गौरव सुखदेवे आणि सुवर्ण आवताडे हे सगळे आरोपी आहेत. हे आरोपी कुठले आहेत? हे सगळे पुणा आणि पुणा परिसरातील हे सगळे आरोपी आहेत. हा घोटाळा फक्त अहिल्यानगरमध्ये झाला होता की आजूबाजूच्या काही जिल्ह्यात? अहिल्यानगरमध्ये त्याचा सगळ्यात जास्त फटका बसला. पण त्यामध्ये काही लोक, पुण्यातील लोकसुद्धा आता आम्हाला भेटतात ना, तर माझे ह्या शिस्पे घोटाळ्यामध्ये इतके पैसे गेले तितके, म्हणजे याचा व्याप्ती फार मोठी आहे. पण जास्त त्याचं नुकसान अहिल्यानगर आणि पुणे परिसरामध्ये झालं. शेवटचा प्रश्न विचारतो, श्रेयवादाची लढाईला बघायला मिळते. काही बातम्या छापून आल्या, पालकमंत्र्यांनी या सगळ्या संदर्भात प्रयत्न केले होते, त्यांच्या प्रयत्नांना यश वगैरे आलं, अशा पद्धतीच्या काही बातम्या आल्या. तुम्ही म्हणताय मी सगळी कागदपत्रं दिली. नाही, आता जे कोणी श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात त्यांनी अशी सगळी डिटेल कागदपत्र दिली पाहिजे. आम्ही त्याचं बँक अकाउंट, दुबईमधलं बँक अकाउंट, रहिवासी त्याचा ॲड्रेस दिला. आम्ही त्यांचे मॉलमधले फोटो दिले, त्यांची कुठल्या नावाने कंपनी सुरू केली हे सगळे डिटेल दिले. राजकारणामध्ये, समाजकार्यामध्ये 2 प्रकारचे वर्ग असतात. एक फक्त व्यासपीठावर बोल घेवड्यापणा करायचा आणि एक वर्ग असा असतो तो कृतीतून काम करून ह्या गोष्टी वेळेप्रसंगी समाजासमोर आणायच्या. किती दिवसापर्यंत हे सगळे आरोपी पुढच्या अटक होतील? कधीपर्यंत हे भारतात येतील? आणि न्याय, ज्या कुटुंबांचे पैसे हजारो कोटी गेलेत त्या कुटुंबाला न्याय कधीपर्यंत मिळेल असं वाटतं? खऱ्या अर्थाने या सगळ्या जो काळोखी सापडला त्याच्याकडून या सगळ्या तपास लावला पाहिजे. कारण एक आरोपी सापडणं महत्त्वाचं होतं. तो आरोपी सापडल्यानंतर या सगळ्या तपास यंत्रणांनी बाकी आरोपी डिटेक्ट केले पाहिजे. ह्या सगळ्या लोकांच्या कुठं कुठं प्रॉपर्टी आहे. राहुल काळोखे जरी सापडला तो डायरेक्टर होता त्यामध्ये, त्याला या सगळ्या कुठं प्रॉपर्टी आहे, यांचे कुठल्या अकाउंटला पैसे, हे सगळे सेल केले पाहिजे आणि लोकांना पैसे दिले पाहिजे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. हे अहिल्यानगर जिल्ह्याचे खासदार निलेश लंके आहेत आणि त्यांनी सगळी कागदपत्र या सगळ्या चिस्पे घोटाळ्याबद्दल दाखवल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जोपर्यंत हा सगळा घोटाळा संपत नाही, जोपर्यंत सगळे आरोपी अटक होत नाहीत, तोपर्यंत याचा सगळ्याचा मी पाठपुरावा करत राहणार आहे असं म्हणत असताना निलेश लंके यांनी सगळी कागदपत्र दाखवून माझ्या टीमने देखील पोलिसांच्या मदतीनं ह्या सगळ्या आरोपींना पकडण्यासाठी मदत केली असंही म्हटल्याचं किंवा असाही दावा निलेश लंके यांनी TV9 मराठीशी बोलताना केल्याचं बघायला मिळालेलं आहे. पण हे सगळं होत असताना पहिला आरोपी आता अटक झालेला आहे. बाकीचे आरोपी कशा पद्धतीने अटक होतात, त्यांच्या संपत्त्या किती आहेत आणि नेमकं या सगळ्याची व्याप्ती कुठपर्यंत पोहोचते हे आता आगामी काळामध्ये बघणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन राकेश कुमार समी, प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.